हिला काय बोलू शकत नाही. अच्छा असं काय पाहुणे माणसं? नाही, जिगर का तुकडा आहे. अरे बापरे. परत चुकले. मगाशी दोघं एकत्र आणि आता बोलायला पाहिजे तर बोलतच नाही. वा. कधी बोलता कधी नाही असं होतं ना. आणि आम्ही नसल्यावर त्यांच्याच मांडीला बसा काय. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप टाइम झाला असं विचार करत होतो की डेली ब्लॉगिंग चालू करायचे, पण टाइम नव्हता भेटत होता आणि त्याच्यामुळे काय ब्लॉगिंग मी चालू नव्हते केली. तर आज मला टाइम भेटतोय, तर आजपासून डेली आपले ब्लॉग येणार आहेत. तर आज आहे तारीख 30 डिसेंबर आहे, उद्या 31 डिसेंबर आहे. उद्या वर्ष संपेल, परत नवीन वर्षापासून सुरुवात करायची होती, पण आज बोललो हे 2 दिवस वाया नाही गेले पाहिजेत. तर आज आपण सुरुवात करतोय डेली ब्लॉगिंगसाठी. तर बघूया आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपलं कसं काय रुटीन असणार आहे, काय असणार आहे. आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला पण जायचं आहे. तर जाऊया आता निघतोय, गणूच्या इकडे चाललोय. गणूला पिकअप करतो आणि ती परत इकडे येणार आहे, इकडे घरीच येणार आहे. जमून थोडं काम आहे, एडिटिंगची कामं बाकी आहेत आमची अजून, ती पण करायची आहेत. तर बघूया कसं काय होतंय, आजचा दिवस कसा जातोय ते. तर आमच्या गणू मॅडम इकडे आलेल्या आहेत. हसते, हसायला काय झालं रे? असं अचानक कॅमेरा बघितला ना मला. तर काल फक्त मी बोललो होतं की ब्लॉगिंग चालू करणार आहे आणि आज अचानक ब्लॉगिंग चालू केले. आता कॅमेरा तुला धरावा लागणार आहे. फायनली आलेलो आहे आम्ही आता घरी आणि आता गणू शोधते सॉन्ग, कारण की रील्स बनवायचे 11 वाजता पोस्ट करायचे आहेत आणि माझी एडिटिंग झालेली आहे. फक्त आता मला सॉन्ग वगैरे टाकायचं आहे. तोपर्यंत हे सॉन्ग शोधते, तोपर्यंत मी माझी एडिटिंग कम्प्लीट करून घेतो. तर गाईस इकडे बघा, ओंकार कांदा कापतोय, माझ्यासाठी मॅगी बनवतोय. माझ्यासाठी पण बनवतोय, मला पण भूक लागली इथे. हा मग तेच झालं ना, तुझ्यासाठी तू फक्त तुझ्यासाठीच तर नाही बनवत आहेस ना. तर मॅगी बनवतो आणि कांदा कापायला मला लावलाय. मम्मी कशी कांदा कापणार रे? पोरगी असून तू मला बोलतेस कांदा काप, काहीतरी वाटलं पाहिजे. काहीतरी कशाला वाटायला हवंय? असं असं मनातनं बिनातनं मला काहीच नाही वाटत. मला असं मनातनं खूप खुशी होते, माहितीये का. तर आमची कामं वगैरे झालेली आहेत आणि कामं झाली की आम्हाला एवढा आनंद होतो की डायरेक्ट भूकच लागते. डायरेक्ट काहीतरी खाल्याशिवाय समजत नाही काय करायचं. काय तर एवढ्या टायमानंतर मित्रांनो फक्त आमचा कांदा कापून झालाय आणि आता तेलामध्ये तो पडलाय जस्ट. आता थोडा वाट बघूया तो लाल कधी होतोय. थोडासा लाल झाल्याशिवाय मसाले वगैरे काय टाकायचे नाही. तर इकडे आमचा कांदा लाल झालेला आहे, हे बघा. मसाले पण टाकून थोडासा मसाले टाकले त्याच्यामध्ये म्हणून झालंय, बाकी काय नाही. तर आता आम्ही जास्त स्पायसी खात नाही ना, सोडून दिलंय स्पायसी खायचं. मला तिखट नाही जमत. तर आज आम्ही आणले 15 रुपयेवाली मॅगी. आमच्याकडे 2 पॅकेट आहेत तसे. हसतोस काय? अरे मग तर गाईज आता मी जस्ट मॅगी टाकणार होतो आणि मला हिने ना मॅगी टाकायला नाही दिली. काय करायला पाहिजे होतं पहिला बोलली? हलवायचं ना पाणी टाकल्यावरती. तर मसाला तरी जरा हे होऊ दे. तर मसाला हे व्हायला ठेवले. आता मसाला हे झाल्यानंतर आम्ही हे टाकणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ब्लॉग पण नाही घेऊ देत. एकच पॅकेट दिलं काय मसाल्याचा? 2 टाकलीस ना रे. अरे पण एकच देतात काय? हा मग 2 देणार 15 रुपयामध्ये 2 द्यायला पाहिजे होते हो ना. ठेवलंय. चायना मॅगी आहे. 2 मिनिटांमध्ये आमचा कांदा कापून झाला. हे बघा मॅगी बनवून होते. अरे बघ इकडे दिला. ओम भट स्वाहा. बघ काय बोलतोस, बघितलं? ओम भगने भागो धरी भगमा असो. गप नाही एडा. स्वाहा. तात्या यांचं बघितला का? कुठे तुझं तात्या? तो काय, माझा आत्मा ह्याच्यात आणि ह्याचा आत्मा कढईमध्ये. आता मारणार तो. सपला गेम तुझा, आंघोळ घालतो. तर 2 मिनिटात आमची मॅगी तयार होणार आहे. तोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये साफसफाई करून. चला बाय. तर गाईस आमच्या घरी 2 पाहुणे आलेली आहेत.
इकडे प्रणित आलाय मस्त गाडीवरती गेला होता आणि तो डायरेक्ट गाडीवरती जाऊन आता डायरेक्ट आमच्या घरात प्रकट झालाय इकडे. तो ॲन्युअल डोअर होता ना ह्या डोअरमधून बाहेर निघाला तो आत्ता जस्ट इकडे. तर जस्ट आमची मॅगी झालेली आहे इकडे 2 प्लेटमध्ये पुरली आणि हे दोघं मस्त आता इकडे चिंच खाऊन पोट भरतायत. चिंच खाते ना गा कैरी इकडे खाते. म्हणून तो तोंडावरून तुम्हाला वाटत असेल की तिला किती भूक लागले. तोंड पूर्ण सुकलंय तिचा. तर खाऊन घेऊया मॅगी आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याचं कारण असं आहे की प्रणीतच्या हाताला लागलेलं आहे इकडे. दाखव हे बघा ते मजबूत लागले 2-3 दिवस झाले आता. तर आज त्याची ड्रेसिंग करायची होती. तर गाडीवरती गेलेला तिकडून डायरेक्ट इकडे आलाय ड्रेसिंग करण्यासाठी. आता ड्रेसिंग वगैरे करूया आणि मग निघूया. गणूला घरीच ठेवलंय ते आता घरी आहे. परत त्यांना इथून जाऊन सोडतो आणि मग तिथून घरी जातो गणूला घेतो आणि तिथून मग आम्ही आता व्हिडिओ बनवायला चालतो. तर हे प्रीत सेट इकडे येऊन बसलेत आणि गाड्याने ब्लॉगिंग वगैरे चालू केले. त्याला कधीपासून फोन लावतोय गाडी फोन बंद करून बसलाय आणि सेट इथे मस्त आहे की व्हिडिओ बघत बसलेत. ओय झाला का? अरे तुला कधीपासून फोन करतोय? अरे फोन फ्लाईटला टाकलाय का? अरे मला फोन मेसेज वगैरे येतात ना रे इन्स्टावरचे. अच्छा गाडी तर मोबाईल एकदम फ्लॅट मोडवरती टाकून बसलाय आणि गाड्यानं पूर्ण सेटअपच घेऊन आलाय की आज ब्लॉगिंग पूर्ण प्रॉपर करूनच टाकायची. तर जाऊया पुढे. आता व्हिडिओ बनवायला आलोय. ते व्हिडिओ वगैरे कसे काढतो ते तुम्ही बघा कारण भरपूर जणांना बघायचं होतं. तर गाईज आम्ही आता चौघे चाललोय एका गाडीवरून. आमचा ड्रायव्हर बघा इकडे ब्लॉगर आहे. ब्लॉगर माहिती आहे का? जस्ट आता त्याने घरातला व्हिडिओ चालू केलाय. माझ्या मागे बघू शकतात 2 मुलींना आम्ही किडनॅप करून घेऊन तर हे बघा तोंडच दाखवत नाही ते आमच्या व्हिडिओमध्ये. गजब बेइज्जती है. तर गाईज आम्ही आता इथे रील्स बनवायला आलोय आणि आता 3 तारखेला गणूचा बर्थडे आहे. तर त्याच्यासाठी गणू आता डान्स करणार आहे इकडे आमच्या समोर. सगळ्यांनी कमेंट मध्ये हॅपी बर्थडे करू. तर आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी गणूला विश करा. जेवढ्या सगळ्यात जास्त गणूला विश येतील तेवढा सेलिब्रेशन मोठा असेल. कुछ तरीका है भीक मांगने. बघा गणू गिव्हअवे पण करणार आहे. काय गिव्हअवे करणार आहे मी. जर गणूला बर्थडेच्या दिवशी भेटायचं असेल तर लवकरात लवकर DM करा आणि सबस्क्राईब करा भावाला. सबस्क्राईब करा लवकरात लवकर. मस्तपैकी 100 मिलियन सबस्क्राईब झाले पाहिजेत. अजून काय तू दात ना नका नको खाऊ. 1000 रुपये दिले त्याला भाई. रिअलिटी काय सांगतो रे त्याच्यात. ज्यादा पर्सनल. बोल. हिला काय बोलू शकत नाही. अच्छा असं काय पाहुणे माणसं. नाही जिगर का तुकडा आहे. अरे प्यारी समझ गई. बापरे. घे टेक 2. अच्छा टेक 2 अकाउंट बोलतोय. तर तिथे आम्हाला रील स्टार सांगतायत कसं काय बनवायचं. हा बोला मॅडम. जिंदगी घाट करून टाकेल. समजलं हे का येऊन तुले? सरी मी बोलले तेव्हा फक्त तेवढा पहिला वर्ड समजलं का तुले? तसं दोघींचे एक झाकण तुले. ओ अरे टेक 3. प्रोड्युसर पण मलाच म्हणावं लागते. डायरेक्टर प्रोड्युसर सगळं तर आम्ही आहे. एडिटर पण आम्हीच आहोत काय. Editor पण आम्हीच आहे. टेक 3. तर टेक 3. शांत बसलं म्हणून हलकत घेऊ नका आम्हाला. हसता हसता जिंदगी छाट करून टाकेल. समजलं का तुले? हे परत मिस्टेक. परत मिस्टेक. फायनल मित्रांनो 5 टेक नंतर एक टेक आमचा कम्प्लीट झाला. ए चल काय चल. मिस्टेक चल होते काय. तर होते. नाही, असं Accepted. नाही व्हायला पाहिजे. एका टेक मध्ये मी माझ्याकडे क्लिप आहे. मग बोल 5 टेकची क्लिप आहे माझ्याकडे. मग तर इकडे आता तुम्हाला बघायचं होतं ना की रील्स मध्ये आम्ही काय करतो काय नाही. ते एक रील्स बनवण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते माहितीये काय. कॉपीराइट पडेल. नाही पडणार तेवढा नाही काय पडणार. पडणार आहे बाबा तेवढं. हे एवढा होतं नाही ना. पडत. तुझा बॅकग्राऊंड आवाज नाही ना तू बोललास लास्ट काय कुठला ह्याच्यामध्ये ह्याच्यात जाईल तो. ह्याच्यात तो म्यूट होईल. नाच रे मोरा ते मागे song आहे ना. आंब्याच्या बनात. माझी रिअलिटी अशी
टेक 3. तर भावांनो आता आपण जाऊया माझी रील बनवायला आणि माझी रील हा शूट करणार आहे. सगळ्या रील मीच शूट करतोय. काय नाही दुसरं कोण करत आहे फक्त ह्याची मी केली. हा, फक्त माझी याने केली एकच. हा एकच, ती पण 2 टेकमध्येच झाली. 1 2 3 स्टार्ट. आमच्या सोबत असताना म्हणा यो असा तो तसा, आणि आम्ही नसल्यावर त्यांच्यात मांडीला मांडी लावून बसा काय. तर गाइस आमचं शूट वगैरे झालेलं आहे. इकडे फायनली रील्स वगैरे झालेले आहेत. आणि आता आम्ही चालत आता हे सेट चाललेत आता घरी चालत 11 नंबरच्या गाडीने. या मॅडमला आता आम्हाला चौकीत घेऊन जायचं आहे. तिला चौकीत नेऊन सोडतो. गाडीची चावी पकडायला भेटली. तर गणू बसलेली आहे गाडीवर. हा माहिती ते प्रॉम्प्ट जेमिनी आहे, AI. हा रे AI वरती प्रॉम्प्ट टाकायला. हां तर आम्ही आता चाललोय. तिला स्टेशनला सोडायची आहे. ती खास वाशीवरून इकडे आले आणि आता गणूला भेटायला. हा फक्त गणूला भेटायला वाशीवरनं आले. गणूला भेटायला. गणूची फॅन आहे. हा जान आहे ती माझी. गणू तुझी जान आहे. ठीक आहे, एक काम कर, तुझी जान घेऊन जा इकडून अशी. हे बॉडी ठेवून जा भाई, बॉडी ठेवून जा. इकडे बिग फॅन्स भरपूर आहेत तिचे. दाखवायला तरी कामाला येईल. काचत ठेवेन आम्ही अशीच. हे काचत ठेवा मी अशी तिला. मग फोटो काढा जावा. 3 तारखेला जान घेऊन येईल परत इकडे, आहे ना. तर जाऊया आता स्टेशनला, हिला सोडूया. भाव आपला चालला इकडे 11 नंबरच्या गाडीने. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. तर गाईज आलेलो आहे घरी. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही काय मस्ती केली आणि काय नाही. तर रील शूट करताना अशी मस्ती होतच राहते आमच्या कायम. तर आजच्या व्हिडिओला इकडेच एंड करूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.